आज आपण खरंच लोकशाहीमध्ये जगतोय का? की सत्तेच्या रचलेल्या षड्यंत्राच्या जाळ्यामध्ये आपण अटकलेलो आहोत? हा प्रश्न आपण प्रत्येकाने आपले स्वतःला विचारला हवा. कारण आज जे सरकार सत्तेमध्ये आहे, ते सरकार कमी आणि सत्तेच्या कुठल्याही थराला जाणारी टोळी जास्त वाटू लागलेली. बघा ना, महाराष्ट्रामध्ये त्यांनी हेच केलं. कशाप्रकारे सरकार पाडलं गेलं, कशाप्रकारे पक्ष फोडले गेले. अरविंद केजरीवाल सोबत जे षड्यंत्र सत्ताधाऱ्यांनी केलं, आज सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांना निर्दोष मुक्त केलं. पण त्यांनी जो त्यांचा वेळ वाया घातला, तो वेळ परत आणू शकणार का? ह्या प्रश्न इथे अनुत्तरित राहतो. वास्तव हे खूप कठोर आहे. कारण आपल्याला सांगितलं गेलं होतं की भ्रष्टाचार संपवू, प्रामाणिक शासन देऊ, जनतेचा आवाज बनवू. पण आज काय दिसतंय? आज विरोधक तोडले जात आहेत, पक्ष फोडले जात आहेत. लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत त्या दबावाखाली आणल्या जात आहेत. मेन स्ट्रीम मीडिया दबावाखाली आणली जाते. प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोह ठरवलं जातं. हे सगळं जे चालू आहे त्याचा एकमेव उद्देश आहे की सत्ता कायम ठेवणे. आज देशामध्ये निवडणूक जिंकणं पुरेसं राहिलेलं नाहीये. आज खेळ सुरू होतो तो निवडणुकीनंतर. एमएलए गायब होतात, सरकार रातोरात बदललं जातं, जनतेने दिलेली मतं राजकीय व्यवहारात विकली जातात. सरकार हेच भयंकर षड्यंत्रकारी पाताळयंत्री राजकीय गुंडांची टोळी वाटू लागलेली. जेवढे काही षड्यंत्र, राजकीय कटकारस्थानाचा मास्टर प्लॅन याच पक्षामध्ये केलेले जातात, हे अरविंद केजरीवालांनी सिद्ध करून दाखवलंय. जनतेचे प्रश्न कुठले आहेत? सरकार करतंय काय? महागाईवरती बोला, बेरोजगारीवरती बोला, शेतकऱ्यांची संकट मोठी आहेत, शिक्षण, आरोग्य, व्यवस्था या सगळ्या गोष्टी बोला. पण चर्चा कशावर चालते? धर्म, जात, भावना, द्वेष. कारण जेव्हा जनता भावनेत अटकते ना, तेव्हा सत्ता प्रश्नांपासून वाचते, वास्तवापासून दूर जाते आणि त्यामध्ये भरडली जातात ती गरीब जनता. आणि यावरून एक कठोर म्हणजे काय आहे, तर लोकशाहीमध्ये सरकार जनतेला घाबरलं पाहिजे. पण आज उलटी परिस्थिती आहे. आज जनता सरकारला घाबरते. जर सत्ता टिकवण्यासाठी लोकशाही मोडावी लागत असेल, संस्था वापराव्या लागत असतील, विरोधक संपावे लागत असतील, तर मग हा विजय नाही, हा लोकशाहीचा दारुण पराभव आहे. हे सामान्य जनतेने लक्षात घ्यायला हवं. कारण याची फळं श्रीमंत लोक नाही, गरीब जनतेलाच भोगावी लागणार आहेत. एवढं लक्षात ठेवायला हवं. इतिहास नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो. हे आपल्यालाही माहीत आहे की सत्ता कायम राहत नाही, त्यांनाही माहिती सत्ता कायम राहत नाही. तरी पण हे यांचं माइंडच षड्यंत्रकारी आहे, यांचं मन हे षड्यंत्रकारी आहे. पण सत्तेसाठी केलेली षड्यंत्रे कधी ना कधी उघडी पडतातच, हेही तितकंच खरं आहे. नमस्कार.